मंडळी, समजा तुम्ही श्रद्धेने देवाच्या दारी जाता, खिशातून काही पैसे काढून दानपेटीत टाकता आणि त्याच वेळी तुमची आयुष्यभराची कमाई किंवा एखादी अत्यंत मौल्यवान वस्तू अनावधाने त्या पेटीमध्ये पडते. तुम्ही ती वस्तू देवाकडे मागता, पण उत्तर मिळतं, आता विसरून जा, ती वस्तू देवाची झालीये. ही कल्पना ही अंगावर काटा आणणारी आहे ना? पण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात सध्या असाच एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. ज्या ठिकाणी न्याय मिळायला हवा, तिथेच एका भाविकाची कायदेशीर लूट सुरू असल्याचा खळबळजनक आरोप होतोय. आज आपण याच प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुळजापूरचं श्री तुळजाभवानी मंदिर हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान. इथे रोज हजारो हात देवी समोर जोडले जातात. पण याच मंदिरात सध्या एका अशा निर्णयाची चर्चा आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. मंदिर प्रशासनाने एक असा फतवा काढला आहे की दानपेटीत जर तुमची कोणतीही वस्तू चुकून जरी पडली, मग ती सोन्याची अंगठी असो, चैन असो किंवा मग महागडा आयफोन, मग ती वस्तू तुम्हाला कधीच परत मिळणार नाही. प्रशासनाचं म्हणणं आहे की एकदा वस्तू पेटीत गेली की ती देवाची झाली. पण ही श्रद्धा आहे की सक्ती? या एका नियमामुळे एका सामान्य भाविकाच्या डोळ्यात कसं पाणी आलं आणि मंदिर संस्थान आपल्या भूमिकेवर कसं ठाम आहे, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत पिंपरी चिंचवडचे रहिवासी सूरज टिंगरे. सूरज टिंगरे हे मोठ्या श्रद्धेने आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला गेले होते. दर्शन झालं, मनात समाधान होतं. बाहेर येताना त्यांनी दानपेटीत यथाशक्ती दान अर्पण करण्याचा विचार केला. पण नियतीला मात्र वेगळंच काहीतरी मान्य होतं. पेटीत पैसे टाकत असताना त्यांची सुमारे 1 तोळ्याची सोन्याची अंगठी घसरली आणि थेट दानपेटीच्या अंधारात गडप झाली. ही अंगठी केवळ एक सोन्याचा तुकडा नव्हती, तर त्यांच्या भावना त्यांच्याशी जोडलेल्या होत्या. काही क्षणातच आनंदाचं रूपांतर काळजीत झालं आणि इथूनच सुरू झाला एक भयानक संघर्ष. अंगठी पेटीत पडल्याचं लक्षात येताच सूरज टिंगरे घाबरले नाहीत, कारण त्यांच्या व्यवस्थेवर आणि देवावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी तात्काळ मंदिर प्रशासनाचे दरवाजे ठोठावले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला, अंगठीचा फोटो दाखवला, पण ती नेमकी कोणत्या पेटीत आणि किती वाजता पडली याची अचूक माहिती दिली. त्यांनी लेखी अर्ज केला, विनवण्या केल्या की माझी वस्तू चुकून पडलेली आहे, ती दान नाही, कृपया ती मला परत मिळावी. त्यांना वाटलं होतं की सत्य पडताळून प्रशासन त्यांना मदत करेल. पण प्रशासनाचे जे उत्तर दिलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सूरज टिंगरे यांचा अर्ज मंदिर संस्थानने चक्क 2 महिने लटकावून ठेवला. 2 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर जे लेखी उत्तर आलं, त्यात माणुसकीचा लवलेश देखील नव्हता. प्रशासनाने स्पष्टपणे सांगितलं की मंदिर संस्थांच्या ठरावानुसार दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू ही देणगी म्हणून मानली जाते आणि ती कोणालाही परत करण्याचा नियम नाही. म्हणजेच अनावधानाने झालेली चूक ही शिक्षा बनली. प्रशासनाने सूरज टिंगरे यांचा अर्ज थेट निकाली काढला. ज्या देवीला आपण आई मानतो, त्या आईच्या दरबारात एका मुलाची अशी अडवणूक व्हावी, यापेक्षा दुसरं दुर्दैवी काय असू शकतं? हा केवळ एक अंगठीचा प्रश्न नाही, तर हा प्रश्न आहे मंदिर प्रशासनाच्या मानसिकतेचा. एखाद्या भाविकाची वस्तू चुकून पडली आहे हे सिद्ध होत असताना देखील केवळ ठरावाचा आधार घेऊन ती वस्तू हडप करणे, याला काय म्हणावे? मंदिर प्रशासनाचा हा ठराव आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. भाविकांमध्ये प्रचंड संताप होत आहे. लोक विचारत आहेत की मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेसाठी आहे की त्यांच्या मजबुरीचा फायदा घेण्यासाठी? हा नियम बनवताना प्रशासनाने सारासार विचार केला होता का, की केवळ तिजोरी भरण्याचे हे एक नवीन साधन बनलेले आहे? मंडळी, हा प्रकार समोर आल्यानंतर तुळजापूरमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. स्थानिक पुजारी मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते आता सूरज टिंगरे यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्यांचा आरोप असा आहे की मंदिर प्रशासन भाविकांच्या श्रद्धेचा गैरवापर करत आहे. नियमांच्या नावाखाली सामान्य माणसाला लुटलं जात आहे. जर एखाद्याकडे पुराव्यासकट त्याची वस्तू सिद्ध होत असेल, तर ती वस्तू परत न करणं हा एक गुन्हाच आहे. देवासमोर सर्व समान असतात असं म्हटलं जातं, पण इथे तर कायद्याचा बडगा दाखवून भाविकांनाच घराबाहेर काढलं जात आहे. याआधी असाच एक धक्कादायक प्रकार यापूर्वी तामिळनाडूच्या तिरुपोरू मधील अरुलमिगू कंदास्वामी मंदिरात घडलेला होता. तिथे एका भाविकाचा महागडा आयफोन दानपेटीत पडलेला होता. त्या भाविकाने जीवाचा आकांत करून फोन मागितला, पण तिथल्या प्रशासनाने देखील ही आता देवाची संपत्ती आहे असं म्हणून फोन देण्यास नकार दिला. विचार करा, एखादा फोन किंवा सोन्याची अंगठी देवाला हवी असते का? देव तर भावाचा भुकेला असतो. मग ही प्रशासकीय माणसं वस्तूंच्या मागे का लागलेली आहेत? ही दानाची व्याख्या आहे की जबरदस्तीची वसुली? तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या या निर्णयामुळे भाविकांचा विश्वास डळमळू लागलेला आहे.
मंदिरातील दानपेट्या या भाविकांच्या दानासाठी असतात, पण आता तिथे काहीही टाकताना भाविकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. जर चुकून दागिना किंवा महत्वाची वस्तू पडलीच तर ती कायमचीच जाणार. ही भीती भक्तीमध्ये अडथळा निर्माण करत आहे. श्रद्धेच्या ठिकाणी अशा प्रकारचे कठोर आणि अमानवीय नियम कशासाठी, असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रातून विचारला जात आहे. या प्रकरणाचा कायदेशीर पैलू पाहिला तर तो अधिकच गुंतागुंतीचा वाटतो, पण नैतिक दृष्टिकोनातून विचार केला तर मंदिर संस्थान पूर्णपणे चुकीचे ठरत आहे. एखादी वस्तू दान म्हणून दिली जाते तेव्हा ती स्वेच्छेने दिलेली असते. चुकून पडणे किंवा दान करणे यातला फरक एका लहान मुलाला देखील समजतो, मग सुशिक्षित अधिकाऱ्यांना तो का समजू नये? ठरावाच्या नावाखाली एखाद्याची मालमत्ता जप्त करणे हे कोणत्या धर्मात बसते? हा प्रश्न आज प्रत्येक भाविकांच्या मनात आहे. मंडळी, सध्या सोशल मीडियावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. देवीच्या दरबारात न्याय मिळत नसेल तर जायचं तरी कुठे, असा सवाल नेटकरी विचारत आहेत. पिंपरी चिंचवडच्या सूरज टिंगरे यांनी 2 महिने पाठपुरावा केला, पण पदरी मात्र निराशाच पडली. एका सामान्य माणसासाठी 1 तोळा म्हणजे कित्येक महिन्यांची मेहनत असते, आणि ती मेहनत अशा प्रकारे एका फतव्यामुळे मातीमोल ठरावी हे पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. राजकारण्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज निर्माण झालेली आहे. मंदिर संस्थान हे सरकारी नियंत्रणाखाली असते, मग सरकार अशा अन्यायकारक नियमांना मूकसंपत्ती का देत आहे? जर आज ही अंगठी परत मिळाली नाही तर उद्या अनेक मौल्यवान वस्तूंच्या बाबतीत असंच घडेल. सामान्य माणसाच्या व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल. धर्माच्या नावाखाली चाललेला हा नियमबाजीचा खेळ आता थांबलाच पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात आता एकच प्रश्न उरतो, तो म्हणजे मंदिर संस्थान आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करणार का? सूरज टिंगरे यांना त्यांची हक्काची अंगठी सन्मानाने परत मिळणार का? की हा ठराव असाच कायम राहून भाविकांच्या खिशाला कात्री लावणार का? तुळजाभवानी आईच्या दरबारात अन्यायाला जागा नसते असं आपण मानतो, मग तिच्या नावावर चालणाऱ्या या प्रशासनात अन्यायाचा हा ठराव कसा काय टिकून आहे? हे कोडं आता सुटण्याची वेळ आलेली आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? दानपेटीत चुकून पडलेली ही वस्तू दान समजली जावी की भाविकाला परत मिळायला हवी? मंदिर प्रशासनाचा हा ठराव योग्य आहे की अमानवीय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि आपले पब्लिक कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.